अफजल खान सर्वांना माहिती आहे. अफजल खान महाराष्ट्रामध्ये आला, तुळजापूरला त्याने तुळजाभवानीला उपद्रव केला, त्यानंतर पंढरपुराला उपद्रव करण्याचा प्रयत्न केला, त्याला विठ्ठल पटेलांनी लपवलेला होता. अफजल खान प्रतापगड अफजल खान वाई मार्गे प्रतापगडावर येणार होता आणि प्रतापगड अफजल खान आला. या पिरियड पर्यंत ज्यावेळेला मॅनेजमेंट झालंय शिवाजी महाराजांचं की अफजल खान मरण्याच्या 7 दिवसा अगोदर दौलोजी नावाचा माणूस राजापूरला पाठवलंय की अफजल खान मेला किंवा मी जरी गेलो, तोफा वाजल्या गडावरून की तू तिथं राजापूरच्या त्याच्या वखारीमध्ये ते जहाज आहे ती घ्यायची म्हणून. आणि सर्व तयारी झाली महाराजांची, सर्व माणसं खाली उतरणार होती. आता अफजल खान इथपर्यंत खेचून आणण्यामध्ये सर्वात मोठा कोणाचा हात आहे तर पंताजी बोकील म्हणजे जे वकील होते महाराजांचे. त्यांनी खानाला मोहात घालून वरपर्यंत आणला आणि त्याला सांगितलं की बाबा तुला द्यायला म्हणे भेटवस्तू द्यायला आमच्या सह्याद्रीमध्ये दगड धोंड्याशिवाय काय नाही म्हणे, तुझ्यासोबत हिरे जडजवारी घेऊन बरीच सोनार माणसं आलेली आहे, ते काम कर म्हणे, त्यांना गडावर घेऊन ये. आता हे आले ती घेऊन आणि अफजल खानासोबत 40 माणसं महाराज आले भेटायला. खानाला भेटल्याबरोबर राजांचं वाक्य आहे की या युद्धात आम्ही विजयी झालो तर आम्ही आहोतच, परंतु जर आमच्या जीवाचं बरं वाईट काही झालं तर संभाजी राजांना तख्ती बैसरून स्वराज्य चालवा, शिवराय गेले तरी चालते तर स्वराज्य मरता कामा नये, छत्रपतींनी म्हटलेलं. आणि महाराज अफजल खानाला भेटायला आले. मार्गशीर्ष शुक्ल सप्तमी मध्यान्हीचे 2 वाजलेले होते. 10 नोव्हेंबर 1659. अफजल खानाने आपले हात उभे केलेले होते. आओ शिवाओ डरू मत राजे, घ्यावे ते रघुनाथाला, तुझ्या शारखाला काय म्हणून आम्ही घाबरावं. हात उभे केले, आओ जिजावाली आदिलशाह के सामने. महाराजांची पहिली मिठी झाली, दुसरी मिठी झाली, तिसरी मिठी झाली. खानाने राजांचं मुंडकं दाबलं, आपल्या हातामध्ये कट्यार घेतली आणि राजांच्या पाठीवर चालवली. राजांच्या अंगामध्ये चिंतत होतं. महाराज वाचलेत, मॅनेजमेंट गुरु आहे, डोक्यामध्ये शिरस्त्राण घातलेलं. तेवढ्यात राजांनी वाघनखं घेतली, खानाच्या कमरेवर चालवली. या खुदा म्हणून खानाचे बाहुपाच उघडले गेले. राजांनी बिछवा घेतला, खानाच्या पोटामध्ये टाकला, उजवीकडे सरकला. आतड्या बाहेर आल्या, खानाने आतड्या पकडल्या, पोटामध्ये सरकायला लागला आणि खानाच्या रक्ताने इतिहासाचा पहिला लालगुंद पेज लिहिला गेलं. अरे रंग का सपना पाले आया अफजल माटी में, छत्रपती ने घुसा दिया फिर भगवा उसकी छाती में. आणि महाराजांनी खान फतेह केला. त्यानंतर गडावरून जसा तोफा वाजला, दौलतींनी तिकडे राजापूरवरनं खानाची वखार लुटून काढली पूर्णपणे. आणि या वेळेला हेच तानाजी मालुसरे महाराजांनी शिवार्थामध्ये वर्णन आहे की खान मेल्यानंतर काय झालं तर ज्याप्रमाणे दानवांवर देव तुटून पडावे तसे मावडे अफजल खानाच्या फौजेवर तुटून पडले होते. मावड्यांनी मोठा पराक्रम केला आणि 4 दिवसानंतर ज्यावेळेला आदिलशाहीच्या दरबारामध्ये खबर गेली की राजे म्हणजे आदिलशाहीची बेगम वाट बघत होती, अफजल खान साहब आएगे, सिवा की गर्दन लाएगे, सिवा की गर्दन को हम विजापुर के दरबार में लगाएंगे. तेव्हा खानाचं पोरगा आला फाजल खान, दरवाजा उघडला. बुलिया बेगम विचारते का है सिवा की गर्दन. बेगम साहिबा किस सिवा की गर्दन की बात करते हो आप? आपने हमारे अब्बा जान को उसकी गर्दन लाने के लिए भेजा था, सिवा ने हमारे अब्बा जान की गर्दन काटकर राजगढ़ पर लेके जा चुका है. राजगडच्या बाले किल्ल्याच्या महाद्वाराशी खानाचं मुंडकं लावलं होतं. आणि यावेळेला मग मावड्यांची पाय पुढे सरकायला लागली. आदिलशाहीचा अर्धा भाग आपण जिंकलेला होता आणि याच वेळेला संगमेश्वराच्या कोकणाच्या भागामध्ये तानाजी मालुसरेंनी आपली पाय पसरवलेली होती. नेताजी पालकरांनी आदिलशाहीमध्ये धुमाकूळ वाजलेला होता आणि आदिलशाही थर्रावली. एक एक करत हळूहळू कोल्हापूर जिंकून हातात आलं. कोल्हापूरच्या अंबाबाईमध्ये स्वराज्याचा घंटानाद झाला आणि आदिलशाहीची बेगमने इकडं शृंगारपूरच्या सूर्याजीराव सुर्वेंना पत्र पाठवलं. हे म्हणे मराठ्यांची फौज तिथं पडलीये, तू काय करतोय. आणि यावेळेला पिलाची निळकंठराव तिथे होते. सैन्य कमी, तानाजी तिथेच. या सूर्याजी सुर्वेंनी वेढा टाकला भोवती आणि निळकंठराव घाबरलेत. आता पडून जाण्याशिवाय पर्यायी असं वाटायला लागलं. पण निळकंठराव जाणार तेवढ्यात तानाजी मालुसरे आलेत. निळकंठरावांना म्हणालेत लाज वाटते जरा, पडून जातात तो युद्धातनं. निळकंठरावाला पकडलं, दगडाला बांधलं आणि तानाजी मालुसरे लढायला लागलेत. जेवढे भयानक लढालेत की आपल्या छोटेखानी फौजेने सूर्याजी सुर्वेचा पुरता पराभव केला आणि सूर्याजीराव तिथनं पडून गेला. हा तानाजीरावांचा पहिला पराक्रम. दुसरा विषय असा, मैत्री काय असू शकते. ज्या माणसाने हातामध्ये आजपर्यंत तलवार ढाल घेऊन युद्ध केलेलं आहे त्या माणसाला शिवछत्रपतीने एकदाच म्हटलं कोकणाचे रस्ते बांधायचे आहेत. तानाजींनी हातातील तलवार ठेवली, हातामधले कुदळ पावडं घेतलं आणि फक्त मित्राने म्हटलंय म्हणून रस्त्याच्या बांधकामाला सुरुवात केली. याला मैत्री असं नातं असतं म्हणतात.
त्यानंतर जयसिंगराजे मिर्जाचं आक्रमण झालं. जयसिंगराजे मिर्जा पुढे पुरंदरचा तह झाला, त्यामध्ये 23 किल्ले गेले आणि 23 किल्ल्यामध्ये हा कोंढाणा सुद्धा गेला. कोंढाण्याचं सिंहगड हे नाव अगोदर सुद्धा आहे. तानाजी मालुसरेंमुळे सिंहगड पडलं असं काय नाही, त्याच्या अगोदर सुद्धा सिंहगड नाव होतं. एका पत्रामध्ये तो उल्लेख आहे. जयसिंगराजे मिर्जांनी तह केला. त्यानंतर शिवछत्रपतींना आग्र्याला बोलवण्यात आलं. औरंगजेबाचं पत्र आलं की ले आओ सिवा कोई आगरा के दरबार में उसकी मौत यही लिखी. आणि मग आया देख हिंद सिवा आया साथ अपना छावल आया इंशाल्लाह नूर देख भगवे का सुरूर देख दिल्ली की उस तख्त को चीरती वो नजर देख सुरमे को जलाने वाली आंखों का कहर देख देख आके फाड़ देख देख पलके जाड़ देख बादशाह के रास्ते का सबसे बड़ा पहाड़ देख. आणि शिवछत्रपती त्या औरंगजेबासमोर उभे झाले. औरंगजेब, हजरत सलामत किबला ए दिनो दुनिया अबुल मुजफ्फर मोहिद्दीन मोहम्मद गाझी आलमगीर औरंगजेब स्वतःचे 36 नातेवाईक मारून तख्तावर बसलेला होता. त्याचा हा 50वा वाढदिवस. आणि याच्या दरबारामध्ये आजपर्यंत कदमपोशी करावी लागली होती हिंदू राजांना, म्हणजे तुम्हाला नाक घासावं लागत होतं. शिवाजी राजांना म्हटलंय की तू इथे कदमपोशी कर किंवा औरंगजेबाला मुजरा झाड. महाराज काय म्हणतायत, महाराजांना मागे केलं म्हणून महाराष्ट्राचा स्वाभिमान उफाळला. आणि महाराजांचं वाक्य आहे, परकालदास नावाच्या एका माणसाने ते पत्रामध्ये लिहून ठेवला. राजे काय म्हणालेत, रामसिंग तुम देखा तुम्हारा बाप देखा तुम्हारा पातशाही देखा मुझे पीछे खड़ा रखा मेरा मस्तक काट कर ले जाना हो तो ले जाओ. माझं मारो मरण आहे, म्हणजे माझं मरण आलंय. एकतर तुझा बादशाह मला मारेल किंवा मी स्वतः मरेल. सांग तुझ्या बादशाला हा शिवाजी राजा या औरंगजेबासमोर झुकू शकत नाही. दिल्लीच्या तख्ता पुढे महाराष्ट्र कधी झुकत नसतो. त्यानंतर महाराज आग्र्याच्या त्या औरंगजेबाने पोलखानचा वेढा लावला, त्यातनं आलेच सुटून. आणि या भगव्या वादळाने आपली हात पसरायला पुढे सुरू केली. आणि नेमकं राजगडावरनं हा कोंढाणा आऊसाहेबांना दिसत होता आणि कोंढाणावर फडकत होता हिरवा मोगलांचा. आणि त्यावेळेला या कोंढाणावर सरदार होता उदयभान राठोड राजपुते. आणि या मोगलांच्या चाकरीमध्ये होता. जयसिंगराजे मिर्जा वगैरे होते त्याचप्रमाणे. आता गडावर याच वेळेला काही पावलं आलीत. तानाजी मालुसरे, शेलार मामा आणि रायबा ही सर्व गडावर आलेली होती रायबांच्या लग्नाची अक्षता घेऊन. आणि जरा आऊसाहेब म्हणत होता की शिवबा या कोंढाण्यावर मोगलांचा परचम फडकवावा एवढं नाही रे, आजपर्यंत आमची लोक इथे मरण पावली ती या स्वराज्याच्या भगव्यासाठी, त्या कोंढाण्यावर आम्हाच भगवा हवाय. महाराज म्हणाले ठीक आहे मासाहेब, आजपर्यंत आपली कुठली इच्छा आम्ही अपूर्ण ठेवली नाही, मग ही इच्छा अपूर्ण कशी ठेवणार. आणि हे शब्द तानाजींनी ऐकले आणि तानाजींनी सरळ सरळ मासाहेबांपुढे विडा ठेवला. मासाहेब जर जायचंच म्हणलंय कोंढाण्यावर तर शिवबाराजे कशासाठी, आम्ही जातो की घेतो की गड. मासाहेब म्हणाले की ताना तुझ्या घरी लग्नाच्या अक्षदा मांडल्यात, हळदीचं उकणं पोडाला सुरुवात झालीये, तुझ्या गडा आता लग्नाची मुहूर्तमेढ रोवल्या जाणार आहे आणि तू म्हणतोयस की मी गड जिंकायला जाणार. अहो मासाहेब, अहो आधी स्वराज्याचं लगीन लावायचं असतं. सौभाग्याची हळद अगं स्वराज्याच्या अंगावर, नंतर पोराच्या अंगावर. मासाहेब आधी लगीन कोंढाण्याचं, मग माया रायबाचं. जातो की घेतो की गड, अष्टमीला जातो, नवमीला परत येतो आणि परत येऊन मग रायबाचं लगीन लावतो. लगीन ना लावत तुमच्या साक्षीने लावतो जी. आणि तानाजी तिथं निघालेत. तारीख होती 4 फेब्रुवारी 1670. रात्री 9:30-10 वाजता तानाजींनी गड चढायला सुरुवात केली. तानाजी कड्यावरनं घोरपडे बंधू होते. समाजामधलं वाक्य आहे की वानर सेना जशी चढावी तशी मावळे चढायला लागली वर. आणि चढून तिथं दोरखंड खाली फेकण्यात आले. तानाजी वगैरे सर्व चढले आणि उदयभान जो होता तो जागा झाला. तुंबड युद्ध पेटलं आणि युद्ध पेटता पेटता युद्धामध्ये तानाजी आणि उदयभान राठोड हे आमने सामने आले. भयानक तलवारी खणायला लागल्या, ढालीवर खेचल्या जायला लागल्या. आणि तेवढ्यात तानाजी मालुसरेंची ढाल पडली. आणि तानाजींनी ढाल पडल्यावरही आपल्या मित्राचा शब्द कायम ठेवा म्हणून आपल्या कमरेचा शेला खोडला, आपल्या हाताला बांधला आणि त्या शेल्यावर वार झेलायला सुरुवात झाली. मर्दाची तुटली बघा रे ढाल, रक्ताने शरीर झालं लाल, बांधुनी हाताला तो शाल, झेली तो वार वार बघा तलवार. तानाजींनी प्रत्येक उदयभानचा वार झेलता झेलता तानाजींचा हात तुटून पडला. आणि तेवढ्यात तानाजींनी एक असा वार केला जमदाळीचा की उदयभान खाली पडला. पण वाराने झालेले म्हणजे जखमी झालेले तानाजी खाली पडले. शेवटचे श्वास थांबायला लागले. पडल्यावर तानाजींना बघितलं, सुभेदार पडला म्हटलं, मावळ्यांना भीती वाटायला लागली, मावळे पडतात की काय. तेवढ्यात तानाजींच्या भावाने सूर्याजी मालुसरेंनी परतीला जे दोर वर आले होते ती सर्व दोर कापली. आता लढा नाहीतर मरा, उड्या टाकून मरण्यापेक्षा लढणं मरणं असतं. शास्त्र धर्मामध्ये वीरश्री लढवण्यासाठी फक्त आणि फक्त लढावं लागतं. आई भवानीचे भूते आत
या उदयभानाच्या मुंडक्याने आई जगदंबीची ओटी भरावी म्हणतोय, असं कसं पडून जातात? मावळे लढायला लागले. उदयभानाच्या छातीवर दस्तुरखुद 60 वर्षाचा शेलार मामा चढला, त्याची छाती फाडली, उदयभान संपला. आणि सूर्याजी मालुसरेंनी तानाजी राजांना दाखवण्यासाठी राजगडच्या त्या भागाला गवत्याच्या पेंढ्या पेटवल्या. गडावर कळलं की विजय झाली, फतेह झाली. महाराज राजगडावरून निघालेत आपल्या मित्राला आलिंगन देण्यासाठी. आपल्या त्या मित्राला आलिंगन देण्यासाठी त्याने आपल्या एका शब्दाखातर आपल्या हातातील तलवार ठेवून कोकणाचा रस्ता बांधतानाही मागे पुढे पाहिलं नव्हतं. आपल्या त्या मित्रासाठी त्याने मोठी सुरवेची फौज असताना सुद्धा आपल्या जीवाची बरं वाईट बघितलेलं नव्हतं. आपल्या त्या मित्रासाठी ज्याने मुलाचं लगीन मागे सोडलं आणि फक्त कोंढाणा आऊसाहेबांच्या पायावर व्हावा म्हणून मुलाचं लग्न पुढे ढकललं. त्या मित्राला भेटण्यासाठी महाराज गडावर धावत धावत यायला लागले. महाराजांची पावले गडावर लागली. महाद्वाराचे दरवाजे उघडले. सर्वांनी राजांना मुजरा ढाकला आणि महाराज इथे आले. इथेच गर्दी लागलेली होती. मोठ्या गर्दीमध्ये सर्व जणांचे फक्त डोळे ओले झालेले होते. महाराज आतमध्ये आलेत आणि महाराजांनी विचारलं, काय झालं? ताना कुठे आमचा? कुणीच काही बोले ना. महाराज पुढे जावा. कुणी विचारलं, अहो ताना कुठे आमचा? आणि तेवढ्यात सूर्याजी मालुसरे पुढे आले. सूर्याजी, तानाजीराव कुठे आहेत? आणि सूर्याजीरावांच्या डोळ्यातून अश्रूचे थेंब गरंगळले. काय सांगावं महाराज, काहीच बोलायला जागा नव्हती. महाराज पुढे सरकले आणि तेवढ्यात शेलार मामा दिसले. मांडीवर तानाजींचं प्रेत पडलेलं होतं आणि मालजी बाबा शेलार मामा म्हणत होते, हे तान्या, एक कसा सोडून गेला रे लेकरा? अरे माझ्या सुनीला काय म्हणून तोंड दाखवावं म्या? अरे तू या पोराची अक्षित वाटायची होती, त्याचं हळद तिथं कुठलं सुरू आहे आणि तू जीव सोडून गेला. अरे म्या म्हातारा लढायला आलो असतो की, मी मेलो असतो तर फरक पडला नसता. अरे त्या शिवबा राजाला काय तोंड दाखवावं म्या? काय सांगावं आमचा ताना कुठं गेला म्हणून? अरे शिवाजी राजा विचारेल की मला माझा दोस्त कुठे गेला म्हणून. हे तान्या, हे लेकरा, उघड ना डोळे. आणि महाराजांना कळलं माझा मित्र गेला. महाराजांची गुडघे तशीच टेकली, डोळ्यातून अश्रू गरंगळायला लागली आणि महाराजांनी तानाजींचा हात हातामध्ये घेतला. तानाजीराव, सोडून गेला होत आम्हाला? कसली पिशाच तुमची? तुम्हास वाटलं नाही की आमचा निर्णय घ्यावा की नाही घ्यावा म्हणून? तानाजीराव, मैत्रीचं नातं आठवलं नाही हो. अहो गड जिंकला असता की आम्ही पुढं, पण आज आमचं जे भावविश्व कोसळून गेलो त्याला काय म्हणून बघावं? तानाजीराव, एकदा डोळे उघडा ना, बघा ना आमच्याकडे. पण तानाजींनी शेवटचे डोळे मिटलेले होते. शेलार मामाकडे बघता बघता महाराज म्हणाले, मामा, अहो मेला तो शिवाजी राजा मेलाय. तानाजी अजूनही तुमच्या पुढे आहे. मामा, हा आमचा एक गड आलाय हो, पण माझा एक गड गेलाय हो मामा. मामा, माझा एक गड आलाय हो, पण माझा दुसरा सिंह गेलाय मामा. आणि महाराजांच्या डोळ्यातील अश्रू त्या तानाजींच्या हातावर कोसळले असतील आणि सूर्याजी आपसुकच राजांपुढे हात जोडून म्हणले असतील आणि शेलार मामांची ओठं पुटपुटले असतील की महाराज, तानाजी कुठेच जात नसतो, तो इथेच असतो या स्वराज्यासाठी, देवादेशा धर्मासाठी. जसा सूर्य पूर्वेहून उगवतो ना मावळल्यावर, त्याप्रमाणे या तानाजी पुन्हा उगवल. आमच्यामधून नाही, तुमच्या आमच्यामधून, येणाऱ्या पिढीमधनं तानाजी पुन्हा उगवल. राज तानाजी पुन्हा उगवल. जगदंब.